नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम ते सबस्क्राईब करा. त्यामुळे आम्ही बनवत असलेले वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. मित्रांनो, गेल्या काही 20 वर्षांच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं, महाराष्ट्रामध्ये सातत्याने एक वातावरण गढूळ करण्याचा, विषारी करण्याचा प्रयत्न हा वारंवार होत राहिला. हे विषारी वातावरण कशा पद्धतीने केलं जात होतं तर प्रामुख्याने ब्राह्मणांना शिव्या घालणं, ब्राह्मण आणि इतर अशा पद्धतीने फूट पाडण्याचा प्रयत्न करणं, कोणत्याही कारणावरून, मग तो इतिहासातला काही संदर्भ असेल, आत्ताच्या काळातला काही संदर्भ असेल, राजकारणातला संदर्भ असेल, समाजकारणातला संदर्भ असेल, पण ब्राह्मणांना शिव्या घालायच्या आणि त्या माध्यमातून एक प्रकारे सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या मंचांवर वेगवेगळ्या चर्चा घडवून आणायच्या. हे एक वातावरण आपण पाहिलेलं आहे. त्याच्यात राजकीय पक्षसुद्धा होते, काही नेते होते, संघटना होत्या. त्यांनी हे सगळे उद्योग जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये सुरू केले आणि त्यामुळे एक प्रकारचं सातत्याने असं गढूळ वातावरण हे महाराष्ट्रात राहिलेलं आहे. त्याबद्दल अनेकांना वाईटही वाटत होतं. अनेक जण त्याविषयी बोलत होते, चर्चा करत होते, प्रत्युत्तर देत होते, पुरावे देत होते. पण ते वातावरण काही संपलं नाही, ते चालूच राहील. आणि ते वातावरण विषारी किंवा गढूळ करण्यामध्ये एक संघटना होती, ती म्हणजे संभाजी ब्रिगेड. अजूनही संघटना जी आहे ती काम करते, पण या संघटनेने प्रामुख्याने हे वातावरण जे आहे ते अशा पद्धतीने दूषित ठेवण्याचा प्रयत्न वारंवार केला. वेगवेगळ्या घटना आपल्याला सांगता येऊ शकतात. मग त्याच्यामध्ये भांडारकर प्राच्यविद्या संस्था जी आहे त्याच्यामध्ये घुसून नासधूस करणं, तोडफोड करणं आणि अनेक पुस्तकांचा त्याच्यामध्ये नाश झाला त्या हल्ल्यामध्ये. त्याच्यात संभाजी ब्रिगेडचं नाव घेतलं गेलं. त्यानंतर दादोजी कोंडदेव, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांच्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीची जी विधानं आहेत ती करायची. त्यांचा पुतळा जो आहे तो हटवला गेला. त्यानंतर वाघ्या कुत्र्याचं जे शिल्प होतं ते हटवण्यात आलं, ते फेकून देण्यात आलं किल्ल्यावरून. हे सगळे प्रकार कोणी केले तर संभाजी ब्रिगेडने केले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं. त्यांचा वारंवार अपमान केला गेला आणि केवळ अपमान नव्हे तर एकेरीमध्ये बोलायचं, वाईट शब्दांमध्ये बोलायचं, अशा पद्धतीने लक्ष्य करण्याचा प्रयत्न ब्राह्मणांना झाला. मग कुठे इतिहासातली वेगळी पात्र असतील, वेगवेगळे लोक असतील जे ब्राह्मण आहेत, त्यांना लक्ष्य करणं, त्यावरनं सातत्याने काहीतरी इतिहासाबद्दल बोलत राहणं. म्हणजे मूळ इतिहास जो आहे त्याच्याबद्दल बोलायचं नाही, त्यातलं कुठलं तरी ब्राह्मण पात्र काढायचं आणि त्याला शिव्या द्यायच्या. तिथूनच इतिहासाला सुरुवात करायची. बाकी आधीचा इतिहास सांगायचाच नाही लोकांना किंवा त्याच्याशी काय आपलं घेणं देणंच नाही. अशा पद्धतीने हे जे वागणं होतं संभाजी ब्रिगेडकडून, हे त्यांचे कार्यकर्ते, समर्थक हे करत असत आणि अजूनही करतात. मग त्याच्यामध्ये अफजल खानाचा वध ही जी घटना आहे त्याच्यामध्ये त्या घटनेला बाजूला ठेवायचं आणि शिवाजी महाराजांवर हल्ला करणारा कृष्णाजी भास्कर वगैरे याविषयी बोलायचं, रामदास स्वामींबद्दल बोलायचं, स्वामी समर्थांबद्दल वाईट शब्दामध्ये बोलायचं. हे सगळे प्रकार जे आहे ते संभाजी ब्रिगेडकडून होत राहिले. हिंदूंचा द्वेष, ब्राह्मणांचा द्वेष हे व्यवच्छेदक लक्षण संभाजी ब्रिगेडचं आहे. सातत्याने त्यांनी हेच काम केलं. म्हणजे प्रभू श्रीरामाबद्दल बोलणं, इतर देवतांबद्दल बोलणं, अपमानित करणं आणि प्रामुख्याने जर राजकीय बाबतीत बघायचं झालं तर भारतीय जनता पार्टी हा संभाजी ब्रिगेडचा कट्टर शत्रू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्याबद्दल गलिच्छ भाषेमध्ये बोलायचं. हे सातत्याने प्रकार होत राहिले आणि त्यातून महाराष्ट्रातलं वातावरण जे आहे ते गढूळ झालं. त्याला राजकीय नेत्यांनी एक प्रकारे बळसुद्धा दिलं. प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अशा संघटनांना बळ दिलं. पुरोगामी विचार म्हणून, शाहू फुले आंबेडकरांचा विचार असं सांगून एक प्रकारे त्यांना वाढण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांच्या ह्या सगळ्या अशा अश्लाघ्य वर्तन किंवा
शब्दप्रयोग जे आहेत त्यांना उचलून धरलं, त्याचं समर्थन केलं. आज हे सांगण्याचं कारण म्हणजे याच संभाजी ब्रिगेडचा आता 14 मे रोजी एक कार्यक्रम आहे. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती, त्याचा उत्सव ते साजरा करणार आहेत किल्ले पुरंदर इथे. आणि त्या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवण्यात आलेलं आहे तर देवेंद्र फडणवीस यांना. अर्थात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री असल्याने ते संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते काय कुठल्या अमुक एखाद्या वर्गाचे मुख्यमंत्री नाहीत की अमुक एखाद्या संघटनांचे मुख्यमंत्री नाहीत. ते सगळ्यांचेच मुख्यमंत्री आहेत. त्यांना कोणी आमंत्रित करू शकतो. महाराष्ट्राची त्यांच्यावर जबाबदारी असल्यामुळे ते त्या ठिकाणी जाऊ शकतात निमंत्रित म्हणून, त्या कार्यक्रमाचं उद्घाटन करायला, त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून. पण आश्चर्य याचं वाटतं की आत्ता जे काही महाराष्ट्रात सरकार आहे महायुतीचं, हे हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. भाजपा ही त्या सगळ्या महायुतीचं नेतृत्व करते. सगळ्यात जास्त आमदार आहेत, मुख्यमंत्री स्वतः हिंदुत्ववादी आहेत. भाजपा हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर चालणारे हे सगळे नेते आहेत, हे पक्षसुद्धा आहेत. आणि अशा वेळेला अशा सगळ्या या सरकारसोबत हा कार्यक्रम करायचा म्हणजे आश्चर्य वाटतं की नाही की संभाजी ब्रिगेडने देवेंद्र फडणवीसांना कार्यक्रमाला बोलवावं. म्हणजे आश्चर्य वाटतं. संभाजी ब्रिगेडची वाटचाल कुठे चाललेली आहे? हे महाराष्ट्रात विद्वेष निर्माण करायचा, ब्राह्मणांना शिव्या घालायच्या की ब्राह्मणांनाच आपल्या कार्यक्रमात बोलवायचं, एका ब्राह्मण मुख्यमंत्र्याला बोलवायचं. आणि केवळ देवेंद्र फडणवीस आत्ता मुख्यमंत्री आहेत म्हणून नव्हे, त्या आधीपासूनच ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न संभाजी ब्रिगेडने केलेला आहे. अनाजी पंत अशी उपमा देऊन वारंवार बदनाम करणं, हेटाळणी करणं, हे काम अशाच विचारधारेने केलेलं आहे. आज त्याच फडणवीसांना त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जाते. काय असेल म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या डोक्यात नेमकं काय आहे हा मनात विचार येतो. फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांना बोलवलं, ते कार्यक्रमाला आले असतील. शेवटी भाजपाचा हा विचारच आहे की वसुधैव कुटुंबकम, सगळी पृथ्वी जी आहे तेच एक कुटुंब आहे, त्यामुळे हे सगळेच लोक त्याच्यामध्ये येतात, सर्वसमावेशक अशी भूमिका घ्यायची आहे. पण संभाजी ब्रिगेडला कसं काय वाटलं आपण हिंदुत्ववाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसावं, कार्यक्रम आयोजित करावा, त्यांना बोलवावं सन्मानाने, ज्यांच्याबद्दल आपण इतकी वर्ष शिव्या घातल्या, समाजामध्ये विषारी वातावरण तयार केलं, गढूळ वातावरण तयार केलं, लोकांच्या मनामध्ये ब्राह्मणांविषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आपण बोललो वाईट किंवा भाजपाबद्दल बोललो, इतिहासाची मोडतोड केली, आपल्याला हवा तसा इतिहास लोकांना सांगितला, इतिहासातली जी ब्राह्मण पात्र आहेत त्यांना सातत्याने अपमानित केलं, त्यांचे पुतळे असतील तर ते फोडायचे किंवा बाजूला फेकून द्यायचे, हे काम आपण केलं ज्या हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामध्ये. त्याच हिंदुत्ववाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ का आली आहे संभाजी ब्रिगेडवर, हा प्रश्न आहे की नाही. त्यामुळे काळ बदलतो, त्यानुसार माणसं बदलत असतात. कोण कोण बदलले येत्या काळामध्ये समजेलच आपल्याला. पण संभाजी ब्रिगेडसारख्या संस्थेने, संघटनेने इथे यावं, भाजपाला बोलवावं, हे आश्चर्यजनक नाही का? तिथे एक वेळ आपण म्हणू शकतो शरद पवारांना उद्घाटनाला बोलवलं असतं, सुप्रिया सुळेंना बोलवलं असतं आणि त्यांच्या माध्यमातून तो सोहळा किंवा उत्सव केला असता तर काही हरकत नव्हती, कोणाला काही वाटलं नसतं. अर्थात सुप्रिया सुळे सुद्धा कार्यक्रमामध्ये आहेतच, त्यांनाही निमंत्रित केलेलं आहे. पण आश्चर्यच वाटण्यासारखी गोष्ट आहे की संभाजी ब्रिगेडची वाटचाल कुठे चाललेली आहे? ते आपला उद्देश विसरलेले आहेत का? ब्राह्मण द्वेष, हिंदू देवी देवतांना नावं ठेवणं, मध्यंतरी त्यांचेच जे प्रमुख आहेत प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही फेकसुद्धा झाली होती मागे एकदा, स्वामी समर्थांबद्दल ते वाईट बोलले होते. आणि हे शाही फेक करणं सुद्धा एक व्यवच्छेदक लक्षणच आहे संभाजी ब्रिगेडचं, की कोण विरोधात बोलला की फेक शाही त्याच्यावर. त्यामुळे शाही फेकीचं जी परंपरा आहे, प्रथा आहे, ही सगळी त्यांच्यापासून सुरू झाली. त्यांच्या विरोधात जो कोणी असेल त्याचं तोंड काळं करायचं शाही फेकून. पण नंतर हळूहळू लोकांनी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्यावर शाही फेकायला सुरुवात केली. तेव्हा मग शाही फेकीचा विरोध पण व्हायला लागला की शाही फेक करणं कसं निंदनीय आहे वगैरे वगैरे. पण ते जेव्हा शाही फेकत होते तेव्हा त्याचा खूप आनंद घेतला जात होता. तर अशी संभाजी ब्रिगेड आज कार्यक्रम कोणाबरोबर करते तर भाजपाच्या सरकारसोबत हिंदुत्ववाद्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे. त्यामुळे आपल्याला काळाच्या उदरात काय काय लपलेलं आहे येत्या काळामध्ये समजेल. कशामुळे सगळं होतंय, का सगळा बदल घडून येतोय.
बघूया काय होतंय ते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.